येवला तालुक्यात भीषण पाणी टंचाई 13 गावे 6 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाला असला तरी यंदा मार्चच्या अखेरीस भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. डिसेंबर-जानेवारीत जाणवणाऱ्या पाणी टंचाईच्या झळा यंदा उशिरा सुरू झाल्या असून सध्या परिस्थिती गंभीर बनली आहे. तालुक्यात येवला पंचायत समितीच्या माध्यमातून 13 गावे आणि 6 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. सध्या 13 टँकरच्या सहाय्यानं दररोज सुमारे 22 फेऱ्या करून नागरिकांची तहान भागवली जाते आहे. दरम्यान ममदापूर येथे पाणी टंचाई तीव्र स्वरूप धारण करत आहे. गावातील विहिरीत टँकरने पाणी टाकून पाणीपुरवठा योजना राबवली जात असून 8 दिवसातून एकदा नळानं पाणी सोडलं जात आहे. मात्र हे पाणी अपुरे ठरत असल्याने नागरिकांना विहिरीतून पाणी भरून नेण्याची वेळ आली आहे. येते ना आता पाण्याचं पहिल्यापासून. माझं नाव कमलबाई चेबू मस्के. पाण्यासाठी आम्ही लय वन करतोय. पाण्याला 35 वर्षापासून पाणी नाहीये. तसं आम्ही इकडं तिकडं हांडा घेऊन पळ धुण्याची व्यवस्था नाही, कायची व्यवस्था नाही, नाही ढोरा गुराला पाणी आमच्यावाल्या, नाही पोरा सोरायला. मग पळतो पाण्याला टँकर आलं म्हणजे त्या टँकरवर पळतो, लोट लाट करून कवायना 2-4 हांडे भरितो कसे बी. कोणी लोटून लाटून दिलं, पळडा जळडा तरी भरावंच लागत्या. आणि नळाला येतं 8 दिवसांना पाणी येतं. मंगळवारचं तो मंगळवारचं 4-5 हांडे पाणी भरत. काही जास्त पाणी नाही येत आम्हाला नळाला. बोलायला गेलं पाणी सोडणार ते डायरेक्ट म्हणत्या का बा येरीतच पाणी नाही राहिलं. मग काहीतरी सरकारनं आमची सोय केली पाहिजे ना. आम्हाला हापशा उपशा करून द्या म्हणजे आमचे पोरं सोरं आम्ही आमच्या मावल्यामध्ये करू. ते बिल आटीतल्या हापशावर जावं लागत. आता तिला इळाच्या माळ नंबर लावा लागत प्यायच्या पाण्यासाठी. मी ममदापूरचा एक सामाजिक कार्यकर्ता देवीदास सयाजी गुडगे. मी माझ्या गावची पाणी प्रश्नाच्या संदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा पत्र यावर देखील केलेले आहे की आमच्या पूर्व भागामध्ये आम्ही नेहमीच ह्या दिवसामध्ये दुष्काळाला सामोरे जात असतो. आमचा हा पूर्व भाग हा एकदम पाण्यापासून परिपूर्ण वंचित आहे. इथं पाटपाणी नाही, इथं मोठे धरण नाही आहे. आणि ह्या धरण नसल्यामुळं आम्हाला ह्या दिवसामध्ये आम्हाला कमीत कमी पाणी पडेपर्यंत म्हणजे 2, 2.5, 3 महिने आम्हाला टँकरची सुविधा आम्ही पंचायत समितीमार्फत आम्हाला करून देत असतात. गट विकास अधिकारी, आमचे ग्रामसेवकही आम्हाला सहकार्य करतात. परंतु हे पाणी आम्हाला परिपूर्ण नाही येत. आम्हाला शेती उपयोगी सुद्धा आमच्याकडे मोठं धरण चालू आहे, तो म्हणजे मेळणाचा बंधारा. या संदर्भात सुद्धा आम्हाला भुजबळ साहेबांनी काही हे केलं होतं, मार्गदर्शन केलं होतं की हा मेळणाचा बंधारा आम्ही तुमचा लवकरात लवकर, हे 2005 मध्ये आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र ते आता कुठंतरी पूर्वपदावर दिसत आहे. त्या संदर्भात जर भुजबळ साहेबांनी आता तिथं काम थोडं संत गतीनं चालू आहे, त्या ठिकाणी जाऊन जर थोडं लक्ष घातलं तर आम्हाला शेती उपयोगी आणि पिण्यायुक्त सुद्धा पाणी मिळेल. आज माझं वय 43 आहे. मी गेल्या 16-17 वर्षाचा असताना मी माझ्या गावामध्ये हंड्यानी विहिरीवरून डोक्यावर पाणी वाहिलेलं आहे. त्यामुळं मला ह्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे ही मला चांगली जाणीव आहे. आज गेल्या 35 वर्षापासून हा भाग दुष्काळीच भाग म्हणून घोषित झालेला आहे. भुजबळ साहेबांना माहिती, आम्ही त्यांना तालुक्यातील नेते मंडळींनी पुढाऱ्यांनी हा भाग ते काहीतरी ह्या भागाला सुधारवतील किंवा ह्या भागाचा विकास करतील या हिशोबाने त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आणि साहेबांनी काही गोष्टी करून दाखवल्या. पण अजून साहेबांनी काही गोष्टी ज्या बाकी आहेत त्या लवकरात लवकर जर आम्हाला परिपूर्ण करून दिल्या तर आम्ही नक्कीच हा भाग त्यांना भविष्यात आम्ही त्यांचे ऋणी राहू एवढंच सांगतो आणि थांबतो.